फ्लॅटची, त्याच्यामध्ये तुम्हाला 50,000 म्हणजे 15.5 लाखाला फ्लॅट पडतो. 50,000 हे तुमचं ऑल इन्क्लूड म्हणजे बरेच चार्जेस आले ते मला आता सांगता येणार नाहीत. म्हणजे त्याच्यात HDR आला, GST आला, त्याच्यानंतर लिगल चार्जेस आला वगैरे वगैरे, असं करून 15,50,000 मध्ये हा फ्लॅट पडतो. प्लस 2,50,000 हे त्यावेळी ज्या मोठ्या अपेक्षेने गेलो होतो की प्रोजेक्टमध्ये मला माझ्या 1 BHK मध्ये मला असं पाहिजे, मला तसं पाहिजे, मला अमुक पाहिजे, मला तमुक पाहिजे, ते जर तुम्ही घेऊन जर तुमच्या डोक्यामध्ये आलात तर तुमचा अपेक्षा भंग होणार. बाथरूमला कॉमन संडास बाथरूम कॉमन दिलेलं आहे, तेही मला प्लस आवडलेलं आहे. प्लस त्याला गॅलरी वगैरे पण नाही, तेही मला नाही पटलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी कॉस्ट दिली ते 12,99,000 रुपये. पण आतमध्ये गेल्याच्यानंतर मी त्यांनी सांगितलं आपल्याला की 1.5 लाख रुपये प्लस तुमचे वरचे एक्स्ट्रा प्लस 50,000 रुपये बिलचे पैसे आहेत. अजून एक्स्ट्रा काय असं तेही ना माहिती सांगू शकत. अजून 15-15.5 लाखापर्यंत ते 16 लाखापर्यंत पकडून झाला. पण मित्रांनो, मी परशू सके फी फॉर परशू या कोल्हापूरकर परशू या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मी आता आलेलो आहे एका भव्य अशा मोठ्या प्रोजेक्टकडे, जो शेलू या स्टेशनच्या फक्त 300 मीटर अंतरावर आहे आणि पुन्हा कर्जत हायवेला लागूनच असणारा हा एक भव्य असा प्रोजेक्ट आहे. आणि या प्रोजेक्टचं नाव आहे ग्रे चित्रपट नगरी दादासाहेब फाळके प्रोजेक्ट म्हणून हा जो टाउनशिप आहे आणि 16 माळ्याचा टाउनशिप आहे आणि 200 एकरमध्ये बनत असलेला हा एक खूप मोठा प्रोजेक्ट आहे. असं असलं तरी मित्रांनो, मला तितकासा हा फ्लॅट आवडलेला नाही. कारण बाहेरून जरी मोठा टावर दिसत असला तरी 1 BHK फ्लॅट जो सॅम्पल त्यांनी बनवलेले आहेत ते एवढं खास नाहीत. सामान्य माणसाला ज्या पद्धतीने काही अंशी ते स्वप्न घेऊन आलेले असतात की मला असा फ्लॅट असावा, 1 BHK असा असावा, तसा असावा, त्या पद्धतीने हा फ्लॅट आपल्याला दिसून येत नाही. परंतु कोणत्याही प्रोजेक्टला नाव मी ठेवू शकत नाही. तुम्ही स्वतः व्हिजिट करा, त्याच्यानंतर तुम्ही डिसिजन घ्या. कारण मला तो अधिकार नाही कोणत्याही प्रोजेक्टला नाव ठेवायचं. तुम्ही स्वतः व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला स्वतःला माहीत पडेल. आणि बॅनर वाईज 12,99,000 असं दाखवलेलं असलं तरी हा फ्लॅट मात्र आपल्याला ऑल टॅक्सेस पकडून 15.5 ते 16 लाखापर्यंत जातो. त्याचबरोबर मित्रांनो, ह्या व्हिडिओचा शेवट पाहायला विसरू नका. कारण ज्या पद्धतीने मी ह्या व्हिडिओचा शेवट दाखवलेला आहे तो बघून तुम्ही नक्कीच ह्या फ्लॅटबाबत विचार नक्की कराल. हे पाहू शकता तुम्ही, 2 फ्लॅटमधले जे अंतर असतं ते फक्त आणि फक्त 2 ते 2.25 फुटाचं अंतर पाहायला मिळते आपल्याला. हा आहे हॉल. हे जे तुम्हाला समोर दिसते ते बाल्कनी नाही मित्रांनो, एक लॉंग मोठी विंडो ठेवलेली पाहायला मिळते. परंतु या फ्लॅटला बाल्कनी आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि हा आहे बेडरूम. खूप छोटा बेडरूम आहे, यालासुद्धा बाल्कनी नाही, विंडोज आहे, पाहू शकता तुम्ही. आणि हे आहे टॉयलेट. या 1 BHK मध्ये टॉयलेट आणि बाथरूम एकच केलेलं पाहायला मिळते. किचन बघा, किचन बघू शकता, किचनला सुद्धा बाल्कनी नाही. बघा, फक्त हा जो हे तुम्हाला दिसते तेवढंच दिलेले एक हे दिसते आपल्याला. हा टावर बघू शकता तुम्ही, 16 माळ्याचा टावर आहे. परंतु वातावरण आजूबाजूचं टावरच्या जरी खूप सुंदर आणि निसर्गमय वाटत असलं तरी फ्लॅट मात्र 1 BHK फ्लॅट जे आहे ते तेवढेच चांगले बनवलेले आपल्याला पाहायला मिळत नाहीत. परंतु असं काही नाही, जर तुम्हाला आवडलं तर नक्की अवश्य घेऊ शकता. कारण मला तो अधिकार नाही नाव ठेवायचा. तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवण्याचा मी एक प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, कसं आहे, रूम छोट्या आहेत 1 BHK, कारण एरिया छोटा असल्यामुळे त्यामध्ये त्या लोकांनी बसवलेला आहे फ्लॅट. बाथरूम टॉयलेट एकत्र असल्यामुळे काही लोकांना हा फ्लॅट आवडणार नाही. कारण बरीच कमी आपल्याला ह्या टावर फ्लॅटमध्ये दिसून येते. परंतु मित्रांनो, जर तुम्हाला घ्यायचं असेल तर अवश्य तुम्ही या साईटला व्हिजिट करा आणि नंतर डिसिजन घ्या तुम्हाला घ्यायचं की नाही ते. मी ह्या प्रोजेक्टविषयी निगेटिव्ह बोलणार नाही, कारण हा प्रोजेक्ट जेवढा मोठा आहे तेवढाच लिगलसुद्धा आहे. त्याच्यामुळे मला अधिकार नाही त्याच्याविषयी काय बोलायचा. जर तुम्हाला घर घ्यायचं असेल तर साईट व्हिजिट करा आणि त्याच्यानंतर तुमच्या परिवारासहित येऊन तुम्ही तय करा की हे घर घ्यायचे की नाही. कारण प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात, त्याच्यामुळे मी काही सांगू शकत नाही. तुम्ही तुमचं डिसिजन घ्या. तो तिकडे तुम्ही बघू शकता, तो आहे माथेरानचा डोंगर. इकडून माथेरान जवळ आहे, हे बघा. तेव्हा तिकडे पुढे पुन्हा कर्जत हायवे आहे आपल्याला पाहायला मिळतो. ते बघा, तुम्हाला पुढे मी दाखवणारच आहे. तोपर्यंत यांच्या ऑफिसमध्ये आपण जाऊया. बघा, हे आहे ऑफिस.
ऑफिस आहे. तुम्ही बघू शकता हे रिसेप्शन आहे. काही त्यांचे स्टाफसुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता आपण एका सेल्स मॅनेजरच्या या केबिनमध्ये बसलेलो आहोत आणि ते काही आपल्याला या प्रोजेक्टविषयी माहिती देताना दिसत आहेत. हे आहे त्यांचं हे बुक आहे, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी ह्या प्रोजेक्टची माहिती आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, मी अजून एकदा बोलेन की रूम घ्यायचे की नाही हे तुमच्यावर आहे. मी बोलतोय म्हणून तुम्ही माझ्या बोलण्यावर जाऊ नका. तुम्ही प्रत्यक्ष या आणि ह्या ठिकाणी या प्रोजेक्टची माहिती घ्या. प्रोजेक्ट बघा, साईड विजिट करा, सॅम्पल प्लॅट बघा, त्याच्यानंतर तय करा. कारण मला अधिकार होत नाही की तुम्ही रूम घ्या किंवा घेऊ नका, कारण एवढे मोठे प्रोजेक्ट आहेत त्याला मी नाव ठेवू शकत नाही. ठीक आहे. तसेच जर तुम्हाला आवडलं तर नक्की घेऊ शकता, विजिट करा पहिलं. परंतु माझं एक काम आहे की माझे जे लोक आहेत, माझे व्हिडिओ बघणारे, त्यांच्यापर्यंत असे काही व्हिडिओ पोचवण्याचा मी एक छोटासा पण प्रयत्न करत असतो. त्या साईडला स्टेशन आहे, म्हणजे इथून मोजून फक्त 1 ते 2 मिनटं लागतात स्टेशनला जायला आपल्याला. आणि हा आहे मुंबई पुणे कर्जत हायवे, तुम्ही बघू शकता. तिथे स्टेशन आहे, ते दिसतं ना, ते स्टेशन आहे बघा. मित्रांनो, सेलूपासून जवळच असलेला एकमेव असा भव्य प्रोजेक्ट म्हणजे चित्रपट नगरी दादासाहेब फाळके टाउनशिप. त्या ठिकाणी आम्ही असंच मतलब मित्रमंडळी आलो होतो फिरायला आणि जाता जाता बोललो प्रोजेक्टला व्हिजिट करून जाऊया. मित्राला माझ्या घर हवं होतं, परंतु ज्या काही अपेक्षा आपण घेऊन गेलो होतो तिथे, त्या मला वाटतं मला तर माझ्या तरी पूर्ण झालेल्या नाही आणि माझ्या मित्राच्या पण झालेल्या नाही. परंतु प्रोजेक्ट खूप चांगला आहे, भव्य आहे, मोठा आहे, लिगल आहे. तुम्हाला जर तुमच्या बजेटमध्ये हवं असेल तरी तुम्ही, जर तुम्हाला वाटलं की माझं 15 लाखाचं बजेट आहे तर नक्की अवश्य या. परंतु बॅनर जर बघून येत असाल की 13 लाखाच्या बजेट नसाल तर अपेक्षा भंग होऊ शकतो. 13 लाखाचा बॅनर जरी लावलेला असला तरी जे त्यांचे सेल्स मॅनेजर आहेत त्यांनी व्यवस्थित ते आम्हाला सांगितलेलं आहे की 15 लाखापर्यंत हा जो फ्लॅट आहे तो त्याची कॉस्ट जाते. फ्लॅट हा जो टाउनशिप आहे लिगल आहे आणि अधिकृत बँकांचं लोन मिळतं आहे की नाही. आणि ज्यांचे सिव्हिल स्कोर चांगले नाहीत त्यांना सुद्धा इथं लोन दिलं जातं. प्रायव्हेट बँकाचं लोन घेता पण दिलं जातं. मित्रांनो, प्रोजेक्ट जरी चांगला असला तरी आतमध्ये एरिया कमी आहे. ज्या आपल्या डोक्यामध्ये आपण काही फिलिंग घेऊन गेलेलो असतो की या फ्लॅटमध्ये मला असं पाहिजे, मला तसं पाहिजे, मला तमुक पाहिजे, मला अमुक पाहिजे, हे जर घेऊन गेलात तर मात्र थोडा अपेक्षा भंग होऊ शकतो. जर तुम्हाला साधारण घर हवं असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी फ्लॅट घेऊ शकता. 16 माळ्याचा हा टाउनशिप आहे आणि मला वाटतं शिरूमधला एकमेव टाउनशिप आहे जो 16 माळ्याचा आहे ना. आणि मित्राला विचारू, कसं वाटलं तुला हा प्रोजेक्ट? प्रोजेक्ट तर चांगला आहे, पण ते बॅनर बघून गेलो 12,99,000 म्हणजे ऑलमोस्ट 13 लाख रुपये. पण मी काय विचार करून गेलो की त्याच्यामध्ये मला सबसिडी भेटेल, 2.5 लाख रुपये मायनस होणार. तर मी हा विचार असा केला की मला हा फ्लॅट 10 ते 10.5 लाखाला जाणार करून. तर 10-10.5 लाखापर्यंत मला हा फ्लॅट जाणार. तर त्याच्यामध्ये मी हा फ्लॅट बघितल्याच्या नंतर हा फ्लॅट जो होता हा 320चा एरिया आहे टोटल. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता टोटल हा एरिया जो आहे ना 320चा एरिया आहे. हॉल खूप छोटा आहे, किचनही खूप छोटा आहे, लहान आहे आणि बेडरूमही खूप लहान आहे. पण त्याच्यामध्ये कॉमन संडास बाथरूम एक कॉमन दिलेले आहे. प्लस त्याला तुम्ही बघू शकता की त्याच्यामध्ये हे पण नाही दिलेलं आहे, काय मला वगैरे आपण बोलतो ते नाही दिलेलं आहे. ना बाल्कनी वगैरे ना काही नाही. एक विचार केला, एक कॉस्टिंग जर आपण पकडली 320चा एरियामध्ये जर आपण 16 लाख रुपये देतोय, 320च्या एरियामध्ये 16 लाख रुपये देतो, ते मला कुठेतरी कमीपणा वाटते की नाही, मला हे कॉस्ट जास्त वाटते करून. बाकी तुम्ही बघू शकता हा जो टाउनशिप आहे ना खूप मोठा आहे. आणि हे बघा महारेरा प्रोजेक्ट आहे, असं रेरा पण नाही, महारेरा प्रोजेक्ट आहे हा. तुम्ही बिंदास्तपणे घेऊ शकता. इथे कुठे का फसवणूकसारखी काही नाही. बाकी मला आवडलं नाही म्हणून मी घेत नाही आहे, पण बाकी तुम्ही बघू शकता. तुम्ही एकदा व्हिजिट मारू शकता. शिवडू स्टेशनपासून ईस्टला फक्त 300-350 मीटरवरती फक्त हा प्रोजेक्ट आहे. तुम्ही बघू शकता. यांचे आता सध्या 3 ते 4 बिल्डिंग झालेले आहेत. 16 माळ्याची बिल्डिंग आहे त्यांचे, बरोबर. 16 माळ्याची बिल्डिंग आहे. तुम्ही बिंदास्तपणे येऊ शकता, बिंदास्तपणे घेऊ शकता.
त्या फ्लॅटमध्ये कसं तुम्हाला कुठे फसवणूक सारखी केली नाही आणि बाकी आतमध्ये जे सेल्समॅन वगैरे जे आहेत जे तुम्हाला कोणी सांगतील ते तुम्हाला सविस्तरपणे माहिती देतील. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही खर्च ते लपवणार नाही, जे आहे तुम्हाला क्लिअरली ते सांगून देतील. आता आम्ही 13 लाखाचा विचार करून गेलो, 15.5 लाख रुपये सांगले, पण त्यांनी जे आहे ते क्लिअरली सांगून दिलं. कसं आम्ही कन्फ्युज नाही झालो पाहिजे. बाकी तुम्ही बघू शकता फ्लॅट बिल्डिंग वगैरे आहे चांगली आहे. ज्या पद्धतीने मित्राने सांगितलेलं आहे आपल्या मनाची व्यथा मांडली, कारण तो ज्या माइंडने त्या ठिकाणी त्या प्रोजेक्टकडे गेलेला त्या माइंडने तो प्रोजेक्ट नाही आहे. कारण बघा प्रत्येकाचं एक माइंड असते, याला अमुक पाहिजे तमुक पाहिजे, प्रत्येकाला तसं मिळेलच असं नाही. प्रोजेक्ट खूप चांगला आहे आणि मला वाटतं 3 बिल्डिंग आहे ना, 3 बिल्डिंग आता 99% काम झालेलं आहे. या 6 महिन्यामध्ये त्यांनी हा प्रोजेक्ट उभा केलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि प्रोजेक्ट खूप मोठा आहे आणि तेवढा मोठा लिगल सुद्धा आहे. त्याच्यामुळे इथं कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही. परंतु तुम्ही जर 13 लाख पकडून हा जर फ्लॅटसाठी येत असाल तर अपेक्षा भंग होऊ शकतो. ते जे सेल्स मॅनेजर आहेत, ते जे साहेब आहेत, त्यांनी आम्हाला टोटल डिटेल सांगितलं. जे काय आहे ते आमच्या समोर ठेवलं. त्यांनी बघा तुम्हाला डिटेल दिलेली आहे. 15 लाख टोटल कॉस्ट पडतो 15 लाख फ्लॅटची. त्याच्यामध्ये तुम्हाला 50,000 म्हणजे 15.5 लाखाला फ्लॅट पडतो. 50,000 हे तुमचं ऑल इन्क्लूड म्हणजे बरेच चार्जेस आले ते मला आता सांगता येणार नाहीत. म्हणजे त्याच्यात HDR आलं, GST आलं, त्याच्यानंतर लिगल चार्जेस आला वगैरे वगैरे, असं करून 15,50,000 मध्ये हा फ्लॅट पडतो. प्लस 2,50,000 हे मायनस होणार त्याच्यात सबसिडीचे. परंतु ते केव्हा होणार, ज्यावेळी तुमच्या नावे कोणतेही घर नसेल तर, आणि ते तो सँक्शन फाईल होऊन आल्यानंतरची गोष्ट आहे. बरोबर. त्याच्यानंतर हा 13 लाखाला जरी फ्लॅट पडला त्याच्यामध्ये 1,50,000 त्यांच्या आतले जे चार्जेस आहेत ती लोक लावतात. म्हणजे फ्लॅट तुम्हाला 14,50,000 होणार आहे. त्याच्यामध्ये बँकिंग चार्जेस आहे बघा, बँकेला तुम्हाला 1,45,000 डाऊन पेमेंट करायचं आहे. 1,45,000 हे डाऊन पेमेंट करायचं आहे. बाकीचं उर्वरित 90% 13,05,000चं लोन आहे. बरोबर. अशा प्रकारे हे चार्जेस आहेत मित्रांनो. आणि इथे टोटल डिटेल दिलेले आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आपल्याला ज्यावेळी 2,500 लाखाचा जर आपल्याला बेनिफिट हवा असेल तर काय काय लागेल, पॅन कार्ड, आधार कार्ड, आपल्या मिसेसचे 2 फोटो, बँक स्टेटमेंट 6 महिन्याचं, असे काही डॉक्युमेंट लागणार आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला ते 2.5 लाखाचं बेनिफिट मिळणार आहे. जर 2.5 लाखाचं बेनिफिट तुम्हाला सँक्शन नाही झालं तर तुम्ही जे 25,000 भरलेले आहेत ते तुम्हाला येत्या 2 महिन्यामध्ये रिटर्न मिळणार आहेत. म्हणजे तुमचं नुकसान नाही. फ्लॅट जरी छोटा असला तर तेवढाच भव्य टाउनशिप आहे. तुम्हाला वाटलं खरंच चांगलं आहे तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून घेऊ शकता किंवा एक राहण्यासाठी सुद्धा योग्य आहे. परंतु जर तुम्हाला मोठं घर हवं असेल तर ह्या ठिकाणी अपेक्षा भंग होऊ शकतो, काही उपयोग होणार नाही. तुम्हाला जर मोठं घर हवं असेल तर त्यांच्यासाठी 2 महिने थांबावे लागतील. दिवाळीनंतर ते आपल्या बजेटमध्ये चांगलं मोठं घर बनवणार आहेत, परंतु बजेट थोडं वाढणार आहे. तर मित्रांनो, खरंच जे सविस्तर आहे ते मी तुमच्या समोर ठेवलेलं आहे. बाकी घर तुम्हाला घ्यायचं की नाही हे तुमच्यावर मी सोडणार आहे. परंतु घर हे आपण एकदाच घेतो, परत आपल्याला घर घेता येत नाही. त्याच्यामुळे विचार करा, कुठेही घर घ्या पण विचारपूर्वक घर घ्या आणि काय असेल तर फायनल एकदाच घर घेऊन तिथं कायमस्वरूपी आपला निवास बनवा. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. चला तर मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन प्रॉपर्टी संबंधीच्या व्हिडिओसाठी. तोपर्यंत नमस्ते, बाय बाय, टाटा.